मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली। तुतोंड्या मारुतीच्या मांडीपर्यंत पुराचं पाणी पोहोचलं। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। गोदाघाटावर भरणारा बुधवारचा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना। मार्गावर मग पाणी पडतंय ना रे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून, त्यामुळे पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा परिसर जलमय। गोंदिया जिल्ह्यात इटियाडोह धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या इटियाडोह धरणाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। यवतमाळच्या पुसदमधील इसापूर धरण क्षेत्रातील देवगव्हाण जुने गावातील शेती जलमय। 4 ते 5 घरं पाण्यात बुडाली। शेती उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। वाशिमच्या गोभणीमध्ये पैनगंगा नदीला पुरामुळे मागच्या 7 दिवसापासून करडा गोभणी रस्ता बंद, तसंच शेती पिकांनाही फटका। रत्नागिरीतील जगबुडी आणि कोदवली नदी इशारा पातळीवर। 3 दिवस पुराचा थैमान घालणारी कोदवली नदी संथ गतीनं वाहू लागली। पावसाचीही काहीशी विश्रांती। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण 98% भरलं। धरणातून 12,000 क्युसेकनं प्रवरा नदीत विसर्ग सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला। अंबाडी प्रकल्पातून शिवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे इगतपुरीतील दारणा धरण 91.72% भरलं। दारणा धरणाच्या 6 दरवाजांमधून 10,284 क्युसेकनं विसर्ग। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणातून 70,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापुरात उजनीतून भीमा नदीत 91,600 क्युसेकनं विसर्ग सुरू। तर वीर धरणातून नीरा नदी पात्रात 54,760 क्युसेकनं विसर्ग। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। पुण्यातील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ। कार्ला सदापूरमध्ये नदीचं पाणी पात्राबाहेर। लोणावळा परिसरात शाळांना 2 दिवस सुट्टी। राज्यात 12 ते 14 लाख एकरावरील पिकांचं अतिवृष्टीनं नुकसान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। कृषी मंत्री आणि वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे वाशिम जिल्हा दौऱ्यावर। दत्तात्रय भरणेंनी वाशिममधील नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी। तात्काळ पंचनामे पूर्ण करा। दत्तात्रय भरणेंचे प्रशासनाला आदेश। अमरावतीच्या चांदूर बाजार अचलपूर तालुक्यात पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। यवतमाळ तालुक्यातील उमरखेडमधील पळशी गावाला पुराचा वेढा। पूरग्रस्त पळशी गावाच्या मदतीला धावून आले आमदार किसन वानखेडे। पुराच्या पाण्यात बोटीच्या मदतीनं वानखेडेंनी गावात प्रवेश केला। रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली। शहरातील मुख्य रस्त्यावरील काही दुकानं पाण्याखाली। वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट। भातसा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। शहापूरमध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ। चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे सिमेंट कारखान्याकडे जाणारा भोयगाव मार्ग बंद। वर्धा नदी पूल पुराच्या पाण्यात। पुरामुळे शेकडो मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर जनजीवन पूर्ववत। पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट। गेल्या 5 दिवसापासून बीडमध्ये दमदार पाऊस। मुसळधार पावसामुळे बीडमधील परळी चांदापूर तलाव 95% भरला। तलाव भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पुण्यातील घोड नदीला पूर। चांडोह लाखनगावमधील पूल पाण्याखाली। शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांचा संपर्क तुटला। पुण्यातील नीरा नदीला पूर आल्यानं पुणे पंढरपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली। माऊलींच्या स्नानासाठी प्रसिद्ध असलेलं दत्त मंदिर पाण्यात। नांदेडच्या रावणगाव जिल्हा परिषद शाळेत पावसाचं पाणी शिरलं। विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर। शाळेतील सगळी कागदपत्र भिजली, तर सर्व ठिकाणी सर्वत्र चिखलाचं साम्राज्य। कोल्हापुरातील नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पुराचं पाणी शिरलं। मंदिर दर्शनासाठी बंद। कुरुंदवाड आणि शिरढोणला जोडणाऱ्या पुलावर पुराचं पाणी।
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 35.5 फुटावर विस्तीर्ण नदीपात्रात उड्या मारून सांगलीकर लुटतायत पोहण्याचा आनंद. गडचिरोलीतील भामरागडमध्ये पूर आल्यानं लाहेरी मार्ग बंद. पुलावरील पाण्यात एक तरुण वाहून गेला. आपत्ती विभागाकडून शोध सुरू. रायगडच्या पेण तालुक्यातील अंतोरी गाव पाण्याखाली. सलग 2 दिवसापासून मुसळधार पाऊस, तर हेटवणे धरणातूनही विसर्ग वाढवला. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील खेडीमध्ये विजेच्या धक्क्यानं 5 जणांचा मृत्यू. एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूनं मोठी खळबळ. मृतांमध्ये 2 महिलांसह 1 पुरुष आणि 2 मुलांचा समावेश. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील देलवाडी जोलवाडी शिवाराला पावसानं झोडपलं. जोरदार पावसाचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना फटका. संत्रा बागेच्या नुकसानीनं शेतकरी हवालदिल. चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान. 130 गावातील पिकांना तडाखा. वरोऱ्यातील भटाळा आसाळा परिसरात सोयाबीन पीक उद्ध्वस्त. धाराशिव जिल्ह्याच्या परंडा परिसरात उडीद पिकाचं मोठं नुकसान. काढणीला आलेल्या उडीद पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी. रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे भातशेतीला मोठा फटका. काजळी नदी इशारा पातळीवरून वाहतीये. अनेक भातशेतींमध्ये शिरलं पाणी. मुसळधार पावसामुळे इगतपुरीतील वाड्या वस्त्यांच्या रस्त्यावर पाणी साचलं. वाघाचा झाप, नेंगाळ झाप, कातोरे वस्ती या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला. विद्यार्थ्यांसह नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास. पुण्याच्या राजगडमधील जोरकडवाडीतील ओढ्याला पूर आल्यानं विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. पुलाअभावी विद्यार्थी आणि पालकांचे हाल. कोल्हापुरात वेळेत उपचार न झाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू. गगनबावडा मार्ग पावसामुळे बंद असल्यानं गर्भवती महिलेला त्रास. महिलेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू. प्रकृती स्थिर. गडचिरोलीत नाल्याच्या पाण्यात मुख्याध्यापक वाहून गेले. नाल्याचं पाणी ओसरल्यानंतर झाडात मृतदेह आढळला. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेला फटका. कोकणात येणाऱ्या गाड्या रद्द. मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस रद्द. मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसही रद्द. पावसामुळे नंदुरबारमधील रस्त्यांची पोलखोल. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या तापी नदीच्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. जीव मुठीत धरून वाहन चालकांचा पुलावरून प्रवास. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वाहतूक कोंडी. 3 ट्रक घाटात बंद पडल्यानं परशुराम घाटात दोन्ही मार्गांवर वाहतूक संथ गतीनं. घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा. राज्यात आता खरीपातील ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे करण्याचा निर्णय. नोंदणीसाठी 14 सप्टेंबरपर्यंत मुदत. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी. जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट. सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस. सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ. और आप अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com.